महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा विषय सध्या अत्यंत संवेदनशील वळणावरती असून बार्टीनं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेनं सादर केलेल्या अहवालातील लोकसंख्येच्या आकडेवारीनं सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली आहे. बार्टीच्या अहवालातील निष्कर्षांनुसार मातंग समाजाच्या लोकसंख्येतील घट आणि नवबौद्ध समाजाच्या लोकसंख्येतील प्रचंड वाढ यातील तफावत हा आता कळीचा मुद्दा ठरला असून त्यामुळं या दोन्ही समाजांमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली आहे. म्हणूनच लोकसंख्या घटल्यानं मातंग समाजाला उपवर्गीकरणाचा फटका कशा प्रकारे बसलाय, त्यामुळे मातंग आणि नवबौद्ध यांच्यात भांडणं का लागली आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर अनुसूचित जातींच्या सब क्लासिफिकेशन मुद्दा सध्या एका वादळासारखा घोंगावत असून त्यानं नवबौद्ध आणि मातंग या दोन मोठ्या समाज घटकांमध्ये वैचारिक आणि भावनिक संघर्षाची मोठी ठिणगी टाकलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचे अधिकार बहाल केल्यानंतर हा विषय केवळ चर्चेचा राहिला नसून तो आता वादाचं स्वरूप धारण करत आहे. बार्टी या संस्थेच्या अहवालातील माहितीनुसार असं दिसून येतंय की 1961 ते 2011 या 5 दशकांच्या कालावधीत अनुसूचित जातींच्या अंतर्गत लोकसंख्येचे समीकरण पूर्णपणे बदललेले आहे. 1961 मध्ये एकूण अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत नवबौद्ध समाजाचं प्रमाण साधारण 33% होतं, जे 2011 पर्यंत तब्बल 62% पोहोचले. तर याच काळात मातंग समाजाची लोकसंख्या 30%वरून घसरून 19%वरती आली. एकाच सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये राहणाऱ्या दोन समाजांच्या लोकसंख्येत इतकी टोकाची तफावत म्हणजे एकाची दुप्पट वाढ आणि दुसऱ्याची मोठी घट, अशी विसंगती कशी काय असू शकते यावर बार्टीच्या अहवालात संशय व्यक्त करण्यात आलाय. केवळ कुटुंब नियोजनामुळे हा बदल झाला असं मानणं तर्कहीन असल्याचं अहवालात सुचवलं गेलं असून यामागं जनगणनेच्या प्रक्रियेतील त्रुटी किंवा नोंदणीमधील गल्लत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लोकसंख्येच्या तफावतीचा थेट परिणाम आरक्षणाच्या न्याय वाटपावरती होत असल्याचं मातंग समाजाचं ठाम मत आहे. मातंग समाजाचा असा मुद्दा आहे की अनुसूचित जातींसाठी असलेल्या 13% आरक्षणाचा सिंहाचा वाटा केवळ एकाच गटानं म्हणजेच नवबौद्ध समाजानं उचललेला आहे, ज्यामुळं मातंग, चांभार, ढोर यांसारख्या इतर 58 पोटजाती आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून आणि सत्तेच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर आहेत. ज्याची जेवढी संख्या त्याला तेवढं आरक्षण या तत्वाचा आधार घेत मातंग समाजानं अ, ब, क, ड अशा गटात उपवर्गीकरण करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यांना अशी भीती वाटते की जर अचूक आकडेवारीशिवाय उपवर्गीकरण झालं तर बार्टीच्या अहवालातील संशयास्पद घटलेल्या लोकसंख्येमुळे त्यांच्या आरक्षणाच्या हक्काचा वाटा आणखीनच कमी होईल. त्यामुळेच उपवर्गीकरणाचा लाभ मिळण्यापूर्वी लोकसंख्येच्या नोंदीचं सर्वकष संशोधन व्हावं अशी त्यांची आग्रही मागणी आहे. दुसरीकडे नवबौद्ध समाजाची भूमिका पूर्णपणे विरुद्ध असून ते या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याकडे दलित ऐक्याला तडा देणारा राजकीय कट म्हणून पाहत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टानं दलित समाजाला संघटित करून एक राजकीय आणि सामाजिक ताकद दिली होती. ती ताकद उपवर्गीकरणामुळे जातींमध्ये विभागली जाईल अशी भीती त्यांना सतावत आहे. उपवर्गीकरणामुळे जातींमध्ये आरक्षणासाठी आपापसात स्पर्धा सुरू होईल आणि त्यातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दलित चळवळ कमकुवत होईल असा त्यांचा युक्तिवाद आहे. तसंच या प्रक्रियेसोबतच अनुसूचित जातींमध्ये क्रीमी लेअर लागू करण्याची जी चर्चा सुरू झाली आहे ती आरक्षणाच्या मूळ हेतूलाच अर्थात सामाजिक अस्पृश्यतेच्या निर्मूलनाला धक्का देणारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आरक्षणाचा आधार केवळ आर्थिक किंवा शैक्षणिक नसून तो प्रामुख्यानं सामाजिक भेदभाव आहे. त्यामुळं पोट जातींमध्ये विभागणी करणं हे घटनात्मक दृष्ट्या अयोग्य असल्याचं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर या भांडणाचं स्वरूप केवळ कागदोपत्री राहिलेलं नसून ते आता रस्त्यावरच्या लढाईपर्यंत पोहोचलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावरून सत्ताधारी पक्षांमधील मंत्र्यांमध्ये मतभेद झाल्याचं वृत्त आहे, ज्यावरून या विषयाचं गांभीर्य स्पष्ट होतं. बार्टीनं आपल्या अहवालात सुचवल्याप्रमाणे जोपर्यंत प्रत्येक जातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक पिछाडीच्या अचूक एम्पिरिकल डाटा समोर येत नाही तोपर्यंत केलेलं कोणतेही वर्गीकरण न्यायालयात टिकणं कठीण आहे. मातंग समाजासाठी हा न्यायाचा आणि संधीच्या समानतेचा लढा आहे, तर नवबौद्ध समाजासाठी ही चळवळीच्या अखंडतेची आणि अधिकारांच्या संरक्षणाची लढाई आहे. या दोन्ही बाजूंकडे पाहिल्यास असं लक्षात येतं की सामाजिक न्याय आणि सामाजिक एकता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी केवळ राजकीय घोषणाबाजी न करता दोन्ही समाजातील विचारवंत आणि अभ्यासकांनी एकत्र येऊन उपलब्ध असलेल्या मुद्द्यांचं न्याय वाटप कसं होईल आणि ऐतिहासिक दृष्ट्या मागे राहिलेल्या प्रत्येक उपजातीला विकासाची संधी कशी मिळेल यावर सखोल आत्मचिंतन करणं ही काळाची गरज बनलेली आहे. तसं न झाल्यास लोकसंख्येची ही आकडेवारी आणि आरक्षणाची ही विभागणी भविष्यात महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीमध्ये कायमस्वरूपी दरी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकी मंडळी, तुमचं या जाती वर्गीकरणावर काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.